शेतकरी मंडळी रामराम। आपल्या हरभरा पिकामधून एक चांगलं रेकॉर्डेड उत्पादन आपल्याला पाहिजे असेल तर हरभरा पिकाच्या योग्य स्टेजवर योग्य फवारणी करून घेणं फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून हरभरा पिकाच्या गाठेवस्थामध्ये किंवा हरभरा पिकाला शेवटची फवारणी आपण केव्हा करावी, का करावी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट या शेवटच्या फवारणीमध्ये आपण घेतले पाहिजे आणि हे फवारणी आपण कधी करावी या सविस्तर विषयावर आज आपण चर्चा करणार आहे आणि सविस्तर माहिती पाहणार आहे। तुम्ही जर आपल्या शेती मित्र रोशन यूट्यूबला नवीन असाल तर आपल्या चॅनलला आपण सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत रोज येणार आहे। सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हरभरा पिकामध्ये गाठेवस्था फवारणी किंवा शेवटची फवारणी आपण केव्हा करून घ्यावी। ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये 100% घाटे असतात, पूर्णपणे आपला हरभरा घाटेवस्था असणार आहे, त्यावेळेस आपल्याला हे शेवटची फवारणी करून घ्यायची आहे। या फवारणीमध्ये आपल्याला घाटे अळी नियंत्रण, आपला हरभरा दाना टपोरा झाला पाहिजे, अळीमुक्त आपला हरभरा राहिला पाहिजे आणि बुरशी आणि आजार आपल्या हरभरा पिकावर आला पाहिजे नाही। या शेवटच्या फवारणीमध्ये आपल्याला अळीनाशक म्हणून क्लोरांटानिलीफ्लोर जो की कोराजेमध्ये घटक आपल्याला पाहायला मिळते, या घटकाची आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे प्रतिपंपाला 6 ते 8 ml न। यानं काय होणार आहे की आपल्या पिकावर जे हरभरा पिकावर घाटे अळी आपल्याला पाहायला मिळते तर घाटे अळी येणार नाही। आणि हा जो घटक आहे क्लोरांटानिलीफ्लोर हा आता स्वस्त झालेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीच घ्या 6 ते 8 ml न। अळी लहान असो की मोठी असो खात्मा होणारच आहे। किंवा ॲम्प्लिगो ज्यामध्ये आपल्याला क्लोरांटानिलीफ्लोर आणि लांबला सलोथ्रिन हे 2 घटक पाहायला मिळतात, तर हे सुद्धा आपण या अवस्थेमध्ये फवारणी करू शकतो। खूप चांगले रिझल्ट घाटे अवस्थेमध्ये ॲम्प्लिगोचे आहेत। हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपाला 10 ml न, म्हणजे अळी किती लहान मोठी असो खात्मा होणारच आहे। दुसरं म्हणजे आपला हरभरा हा ठस्स झाला पाहिजे, टपोरदाणे झाले पाहिजे आणि दाण्यांचं वजन वाढलं पाहिजे। यासाठी आपल्याला कमी खर्चामध्ये जिब्रेलिक ॲसिड त्या ठिकाणी घ्यायचा आहे प्रतिपंपाला 40 ml न। आता हे काय काम करणार आहे की आपला जो घट आहे हा मोठा करणार आहे, याचं वजन वाढणार आहे, दाण्याला चमक चकाकी त्या ठिकाणी येणार आहे। किंवा या अवस्थेमध्ये आपण 0050 हे जे ग्रेड आहे विद्राव्य खत आहे, हे विद्राव्य खत आपण या अवस्थेमध्ये वापरू शकता। यामध्ये आपल्याला 50% पोटॅशची मात्रा पाहायला मिळते आणि पोटॅश फळधारणेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करते। तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपाला 100 ग्रॅम न। 2 पैकी एकच घ्या, चांगला फायदा आपला होणार आहे। तिसरं महत्त्व म्हणजे बुरशीनाशक। घाटे अवस्थेमध्ये आपल्या हरभरा पिकावर कुठल्याच प्रकारचा बुरशीने आजार आला पाहिजे नाही, जेणेकरून आपलं उत्पादन घटलं पाहिजे नाही। यासाठी आपल्याला नेटिव्ह हे जे बुरशीनाशक आहे हे घ्यायचं आहे प्रतिपंपाला 10 ग्रॅम न। खूप चांगले फायदे घाटे अवस्थेमध्ये नेटिव्हचे त्या ठिकाणी आहेत। शेतकरी बंधूंनो, जर आपल्या हरभरा पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता असेल, आपला हरभरा कुठतरी लालसर किंवा तांबूसला वाटत असेल, तर यामध्ये आपण चिलमिश कॉम्बी घ्या। ज्यावेळेस आपल्या हरभरा पिकामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासते तर त्यावेळेस आपला हरभरा पीक आपल्याला तांबूसला किंवा लालसर पाहायला मिळते। तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिपंपाला 40 ग्रॅम न। हे 4च घटक आपल्याला घ्यायचे आहेत। जर आपल्याला आवश्यकता वाटली तर आपण चिलमिश कॉम्बी घ्या, नाहीतर आपण अळीनाशक, जिब्रेलिक ॲसिड आणि नेटिव्ह फंगिसाइड हे 3च घटक घेऊन आपली फवारणी करू शकता। आपल्या हरभरा पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता वाटत असेल तर आपण 4थं चिलमिश कॉम्बी घेऊ शकता। मित्रांनो, हा आपल्या हरभऱ्याचा प्लॉट आहे आणि काही दिवसानंतर हेच घटक आणि हेच औषधाची फवारणी आपण या हरभरा पिकामध्ये करणार आहे। शेतकरी बांधवांना योग्य माहिती भेटावी, कामाची माहिती भेटावी, हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। या व्हिडिओ संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, आपल्या प्रत्येक कमेंटला उत्तर दिलं जाईल। सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे कामाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहणार आहे। धन्यवाद। जय जवान जय किसान।